देशाला स्वातंत्र्य मिळून जवळपास 80 वर्ष पूर्ण होत आली असताना ग्रामीण भागातील अनेक वस्त्यांमध्ये अजूनही मूलभूत सुविधांचा अभाव प्रकर्षाने जाणवत आहे. मालेगाव तालुक्यातील एरंडगाव येथील नवागाव वस्ती याचे ज्वलंत उदाहरण ठरत आहे. येथील नागरिक घरकुल योजना, रेशन कार्ड आणि जातीचे दाखले यासारख्या मूलभूत हक्कांसाठी आजही संघर्ष करत असल्याचे चित्र आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार घरकुल योजना मंजूर होऊनही त्याच्या अंमलबजावणीत अनेक अडचणी येत आहेत. काही लाभार्थ्यांनी पहिला हप्ता मिळवण्यासाठी अनधिकृत पैशांची मागणी झाल्याचा आरोप केला आहे. एका नागरिकाने सांगितले की पहिला हप्ता मिळवण्यासाठी त्यांना अतिरिक्त रक्कम द्यावी लागली. त्यानंतर त्यांनी कर्ज काढून घर बांधकाम सुरू केले. मात्र पुढील हप्ता मिळण्यात अडथळे निर्माण झाले. नवागाव वस्तीत अनेक कुटुंबांना अद्याप रेशन कार्ड मिळालेले नाही. काही नागरिकांनी अर्ज करूनही वर्षभर उलटून गेला तरी प्रक्रिया पूर्ण झालेली नसल्याचे सांगितले. तसेच जातीच्या दाखल्यांसाठी तरुणांना विविध कार्यालयात वारंवार फेऱ्या माराव्या लागत असल्याची तक्रार आहे. या सर्व प्रकारांमुळे नागरिकांमध्ये नाराजी वाढत असून प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. योजना कागदावरच राहतात, प्रत्यक्षात मात्र लाभ मिळण्यात अडचणी येतात अशी भावना अनेकांनी व्यक्त केली. या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी स्थानिक नागरिकांनी एकत्र येत आंदोलनाचा इशारा दिला आहे. लोकशाही धडक मोर्चाचे संस्थापक शेखरदादा पगार यांच्या नेतृत्वाखाली लवकरच आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होण्याची शक्यता आहे. या प्रकरणी संबंधित विभागांनी तक्रारींची दखल घेऊन योग्य ती चौकशी करणे आवश्यक आहे. पात्र लाभार्थ्यांना योजनांचा लाभ वेळेत मिळावा आणि कोणत्याही प्रकारच्या अनियमितता आढळल्यास त्यावर कारवाई व्हावी अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. झाडी एरंडगाव आहे, म्हणजे एरंडगावमध्ये आपण आलेलो आहोत. एरंडगावातला जो काही आपल्या कोणती वस्ती आपली एरंडगाव वस्ती आहे, एरंडगाव वस्ती नवागाव, या वस्तीवर जवळजवळ आज घरकुलांचा प्रश्न फार मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला आहे. तसेच जातीचे दाखले असतील, रेशन कार्ड असतील, याच्यासाठी देखील या लोकांना फार मोठे पैसे मोजावे लागत आहेत. तसेच काही लोकांनी रेशन कार्डसाठी जवळजवळ 2 ते 3 हजार रुपये दिलेले आहेत, तरी देखील त्यांना रेशन कार्ड मिळाले नाही. जातीच्या दाखल्यांसाठी पैसे दिलेले, परंतु अजून देखील त्यांना जातीचे दाखले मिळाले नाहीत. आणि सगळ्यात जो महत्त्वाचा मुद्दा आहे, आज नुसतं एरंडगावच नाही तर मालेगाव तालुक्यातील जवळजवळ असे काही बरेचसे खेडे आहेत. त्या खेड्यांमध्ये काही अधिकाऱ्यांनी आणि काही एजंटनी नागरिकांना लुटण्याचं काम सुरू केलेलं आहे. एकीकडे सांगायचं की तुम्ही घरकुलाचं काम चालू करा, तुम्हाला पहिला हप्ता पडेल म्हणून ते पैसे घेऊन ते काम सुरू केलं जातं. आणि पहिला हप्ता पडतो, माझ्यामध्ये 10 ते 15 हजार रुपयाचा हप्ता पडतो. पहिला हप्ता पडल्यानंतर दुसऱ्या वेळेस त्यांना सांगितलं जातं की वरून अडचण आली, तुमची स्वतःची जागा नाही म्हणून तुम्हाला घरकुल बांधता येणार नाही. म्हणजे ते 15 हजार रुपये ते चेक तो पडतो, तो भाग वेगळा आहे, परंतु तो व्यक्ती पाया बांधत असताना 5-50 रुपये खर्च करतो. जे काही एजंट असतात त्यांना देखील 5-10 हजार रुपये देतो. म्हणजे जे घरकुलाला 1,40,000 रुपये येतात तेवढ्या पायामध्ये ते लोक खर्च करून टाकतात आणि ते घरकुल बंद करण्यात येते. आणि त्यांना निमित्त दिलं जाते की तुम्हाला जागा नसल्या कारणाने घरकुल बांधता येणार नाही. परंतु आज आपण जवळजवळ मालेगाव तालुक्यातील असे बरेचसे खेड्यांमध्ये जागेचा प्रश्न निर्माण झाले होता, परंतु आम्ही वारंवार आंदोलन करून, पाठपुरावा करून ज्या लोकांना देश स्वातंत्र्य होऊन आज 80 वर्ष होत आले, आज देखील काही लोकांना घरकुल नाही. आणि जर आपण पाहिलं काही धनदानगे लोक आहेत त्यांच्या घरात 4-4, 5-5 घरकुलं दिले जातात. आणि एकीकडे पाहिलं तर आज आपले आदिवासी बांधव झोपडींमध्ये राहतात, झोपडीमध्ये आपलं आयुष्य काढतात, परंतु त्यांना घरकुल मिळत नाही. म्हणून आम्ही एका कुठल्या ठराविक जातीचा विषय नसून कुठलाही नागरिक असेल ज्याला घरकुल नसेल, जातीचा दाखला नसेल, रेशन कार्ड नसेल, तर त्यांच्यासाठी आम्ही लढा उभारणार आहोत. एरंडगावातील जे काही आदिवासी बांधव आहेत त्यांना माझी नम्र विनंती आहे, येणाऱ्या काळामध्ये आपल्याला ह्या प्रश्नावर आंदोलन उभारावं लागणार आहे. फक्त तुमची साथ हवी लागणार आहे आम्हाला. त्याच्यानंतर ज्यावेळेस आपण बोलू त्यावेळेस तुम्हाला यावं लागणार आहे. आपल्याला सतत पाठपुरावा करून, संघर्ष करून घरकुलांसाठी आपल्याला लढा उभारायचा आहे. आणि नक्कीच हा लढा आपण यशस्वी करू. फक्त तुम्ही ठामपणे उभं राहिलं पाहिजे. नाहीतर मग या नेत्याने हे सांगितलं, त्या पुढाऱ्याने ते सांगितले, कोणाचं काय ऐकू नका. तुम्हाला 100% न्याय मिळेल. फक्त तुम्ही ठामपणे उभं राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.